अमेरिकेकडून पहिल्यांदाच UFA सिक्रेट संदर्भात मोठा खुलासा झाला। UFA संदर्भातील सिक्रेट फाइल्स आता सार्वजनिक करण्यात आलेल्या आहेत। ट्रम्प यांच्या आदेशानं गुप्त फाइल्स सार्वजनिक करण्यात आलेल्या आहेत। या क्षणाची मोठी बातमी, UFO आणि परग्रहवासियांचा संबंध गेल्या अनेक वर्षापासून चर्चेत होता, मात्र पहिल्यांदाच अमेरिकेच्या UFO फाइल्समुळे जगभरात खळबळ माजलेली आहे। अनेक दशकांपासून खरं तर जगभरातील लोकांच्या उत्सुकतेचा, भीतीचा आणि कुतूहलाचा विषय ठरलेल्या UFO म्हणजेच अनआयडेंटिफाइड फ्लाइंग ऑब्जेक्ट्स आता पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी ठरले। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दस्तूरखुद्द ट्रम्प यांच्या आदेशानं या सगळ्या फाइल्स या ओपन झालेल्या आहेत। अमेरिकेच्या UFA फाइल्समुळे या क्षणी जगभरात खळबळ माजलेली आहे। अमेरिकन प्रशासनाकडनं परग्रहवासियांसंदर्भातली ही मोठी अपडेट मानली जाते। खरं तर आजपर्यंत या केवळ चर्चा होत्या, भीती होती, रहस्य होतं, पण यातला ठोस पुरावा येत नव्हता। पण खुद्द अमेरिकेनं UFA संदर्भातील सिक्रेट फाइल्स आता सार्वजनिक केलेल्या आहेत। या क्षणी ज्या स्क्रीनवर पाहतात ती त्यात या सगळ्या फाइल्सचं डॉक्युमेंटेशन आहे की ज्याद्वारे UFO आणि परग्रहवासियांचा संबंध कशा पद्धतीने आहे हा खुलासा आता मोठा करण्यात आलाय। खुद्द अमेरिकन सरकारनं अधिकृत पोर्टलवर ही सर्व माहिती प्रसिद्ध केल्यामुळे आता जगभरात याची खळबळ उडालेली आहे। अनआयडेंटिफाइड फ्लाइंग ऑब्जेक्ट्स हे पुन्हा एकदा चर्चेत आहेत, कारण यातली जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे अमेरिकेच्या पेंटागॉनने, ज्याला आपण संरक्षण विभाग म्हणतो अमेरिकेचा, त्यांनी UFO आणि UAP या दोन्ही संदर्भातील अनेक दशकांपासून अमेरिकेकडे असलेले गोपनीय व्हिडिओ, अहवाल, दस्तऐवज आता सार्वजनिक करण्यास सुरुवात केली आहे। ट्रम्प यांच्या आदेशानंतर ही आता खऱ्या अर्थानं जी प्रसिद्धीची मोहीम आहे ती आता सुरू झालेली आहे। त्या पद्धतीनं डॉक्युमेंट समोर येत आहेत आणि जसजसे डॉक्युमेंट, याच्या संदर्भातले व्हिज्युअल, चित्र, छायाचित्र, रिपोर्ट्स हे अधिकृत पोर्टलवर समोर आल्यामुळे, या सिक्रेट फाइल्स सार्वजनिक झाल्यामुळे जगभरात खळबळ माजते। खरं तर आजपर्यंत अनेक इंग्रजी चित्रपटांमधनं, रहस्यमय कादंबऱ्यातनं हा जो विषय होता UFOचा तो केवळ एक चर्चेला जात होता, त्याच्याकडे केवळ रहस्यमय म्हणून पाहिलं जात होतं। कधी कटकारस्थानाच्या कथा असतील, ज्येष्ठ शास्त्रज्ञांच्या, विज्ञान लेखकांच्या विज्ञान कथा असतील, या सगळ्यातनं चित्रपट किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं या सगळ्या ज्या गोष्टी समोर येत होत्या त्या गोष्टींवर आता कुठेतरी हे शिक्कामोर्तब झाले का? कारण UFO संदर्भातलं आकर्षण अगदी आपल्या भारतीयांमध्ये, बॉलिवूडमधल्या कोई मिल गयाच्या पर्यंत या उडत्या तपकडी संदर्भातल्या ज्या काही गोष्टी होत्या त्या आपण अतिशय मनोरंजक पद्धतीनं घेतल्या होत्या, पण यातलं गूढ कायम होतं। हे गूढ अमेरिकेच्या आता UFO फाइल्समुळे समोर येत आहे। अमेरिकेकडनं परग्रहवासियांसंदर्भातले हे जे मोठे गौप्यस्फोट आहेत त्यातनं जगभरात खळबळ माजली आहे। अगदी सिक्रेट फाइल्सचा सगळा खजिना हा आता समोर आणला गेलेला आहे। या दृश्यांमधनं जी समोर छायाचित्र दिसत आहेत ती अत्यंत महत्त्वाची आहेत। कशा पद्धतीनं याचे रेकॉर्ड्स मेंटेन करण्यात आले होते आणि आज हे रेकॉर्ड्स संपूर्ण जगासमोर, या ज्या सिक्रेट फाइल्स होत्या त्या संपूर्ण जगासमोर आणल्या गेल्या आहेत। UFO म्हणजे खरं तर ज्याला अतिशय सोप्या भाषेत म्हणायचं तर आकाशात दिसणारी अशी कोणतीही वस्तू की ज्याची तात्काळ आपल्याला पृथ्वीवरनं ओळख पटत नाही, मात्र अमेरिकन संरक्षण यंत्रणांनी यातली जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे UFO ऐवजी UAP शब्द वापरल्यामुळे या दोन्ही गोष्टींमधलं देखील आता प्रश्नचिन्ह वाढलंय। हेही तेवढंच खरं आहे। केवळ आकाशात दिसणाऱ्या नाही तर अशा पद्धतीनं अवकाशात तरंगत असणाऱ्या, अवकाशात दिसत असणाऱ्या या गोष्टींची गूढ आता सिक्रेट फाइलच्या रूपानं समोर आलेलं आहे। पेंटागॉननं यासाठी सार्वजनिक स्थळी केलेले हे जे व्हिडिओ आहेत ते अमेरिकन नौदलानं त्यांच्या वैमानिकांनी टिपलेले हे जे काही रहस्यमय वस्तू होत्या त्या वस्तू ज्या अतिशय वेगानं त्या दिशा बदलताना, हवेत स्थिर राहून अचानक गायब होताना दिसत होत्या, त्या प्रत्येक गोष्टीचं जे डॉक्युमेंटेशन केलेलं होतं त्यातनं जे मागच्या काही वर्षापासून ज्याच्या नोंदी होत होत्या त्या सिक्रेट फाइल आता समोर येत आहेत। अमेरिकेच्या अधिकृत पोर्टलवर ही माहिती आल्यामुळे या संदर्भातलं गूढ, चर्चा, खळबळ आणि यातल्या पुन्हा एकदा नव्यानं यातली रहस्य आता उलगडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। यातला जो महत्त्वाचा भाग होता, जो या क्षणाला सगळ्यात जास्त अमेरिकेमध्ये जास्त चर्चेला जातोय, तो म्हणजे ज्याला आपण टिकटॅक UFO म्हणतो, तो जो व्हिडिओ आहे त्याने जगभरात खळबळ माजली आहे। कारण या व्हिडिओमध्ये फक्त पांढऱ्या रंगाची कोणती पंख नसलेली, इंजिन नसलेली वस्तू ही अतिशय अविश्वसनीय वेगानं आपल्याला दिसते। कारण तपकड्यांचं जे चित्र होतं
ते आपल्या आजपर्यंत चित्रामधून समोर आलेलं होतं. त्यातलं ह्या सगळ्या गोष्टी आपण आता वेगळ्या पद्धतीनं समोर दिसत आहेत. आपण या संदर्भात अधिक चर्चा करूया. अनिल टाकळकर आपल्यासोबत आहेत, स्पेशल करस्पॉन्डंट. अनिलजी, आपण बघतोय की आज ट्रम्प यांच्या आदेशानं या सगळ्या गोष्टी, ज्याला आपण सिक्रेट फाईल म्हणत होतो, त्या आता सार्वजनिक झाल्यात. नेमकं पेंटागॉनने काय केलंय आणि त्याच्या सिक्रेट फाईल्स काय आहेत याबद्दल? एक तर मला असं वाटतं की पेंटागॉनचा जो उद्देश आहे तो वेगळा आहे याच्यामध्ये. एक तर मधल्या काळामध्ये पेंटागॉन आणि पत्रकार यांच्यामध्ये थोडासा एक तणाव निर्माण झाला होता, कारण काही गोष्टी पेंटागॉन लपवते, पत्रकारांवर काही निर्बंध होते. तर आता पेंटागॉनला असं दाखवायचं की नाही, आता आम्ही पण पारदर्शक आहोत आणि आतापर्यंत कधीही न जाहीर केलेल्या फाईल्स आम्ही मुद्दामून हे करतो, प्रसिद्ध करत आहोत, असं एक दाखवायचं. म्हणजे हा एक राजकीय हेतू त्याच्यामध्ये असू शकतो. आणि अमेरिकेत एकंदरच युएफओ विषयी खूप आकर्षण आहे, तर त्यामुळे देखील या संबंधामध्ये आणि अनेक चित्रपटातून आणि कथा कादंबऱ्यातून युएफओचा विषय आलेला आहे. युएफओ म्हणजे परग्रहावर मानवी वस्ती आहे किंवा काय, या संबंधी उलटसुलट नेहमीच चर्चा होत असते. तर या निमित्ताने लोकांमध्ये ही पण चर्चा होऊ शकेल. पण बेसिकली राजकीय कारण हे आहे की पेंटागॉन आणि पत्रकार यांच्यातला जो दुरावा होता आणि पेंटागॉन पारदर्शक नाही अशा तऱ्हेची जी इमेज होती ती बदलण्याचा प्रयत्न देखील यामागे असू शकतो. नक्कीच. यातला आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अमेरिकेतल्या, माझ्या माहितीनुसार अमेरिकन काँग्रेसचाही मागच्या काही दिवसापासून दबाव होता की या संदर्भातल्या या वस्तू कोणत्या आहेत. त्यातलं हे जे सिक्रेट समोर आणताना, ज्याला आरो म्हणतो आपण, आणि याच आरोच्या माध्यमातून ही जी सिक्रेट समोर आली आहेत त्या गोष्टीचाही काही संदर्भ जोडला जातोय का? नेमकं आता काय, आजच न्यूयॉर्क टाइम्सचं हे वृत्त आजच मी बघितलं म्हणजे, आणि पारदर्शकतेच्या वचनबद्धतेचा भाग म्हणून याच्याकडे इथे बघितलं जाते मुख्य म्हणजे. आणि या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्या काही नोंदी मी काढलेल्या होत्या. याच्यामध्ये नेमकं काय आहे, तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की अनआयडेंटिफाईड फ्लाइंग ऑब्जेक्ट्स किंवा अधिकृत भाषेत युपीए, अनआयडेंटिफाईड अनोमलस फिनॉमिना, म्हणजेच आकाशात किंवा समुद्रात दिसणाऱ्या अशा घटना किंवा वस्तू ज्याची तत्काळ ओळख पटत नाही. गेल्या काही वर्षांमध्ये अमेरिकन लष्करातील वैमानिकांनी अनेक व्हिडिओ आणि रडारनोंदी सार्वजनिक केलेल्या आहेत. काही घटनांमध्ये अतिशय वेगाने हालचाल करणाऱ्या आणि सामान्य विमानाच्या क्षमतेबाहेर वाटणाऱ्या वस्तू दिसल्याचा दावा पण करण्यात आलेला आहे. पण या नव्या फाईल्समध्ये नेमकं काय याबाबत सुरुवातीला मर्यादित माहिती देण्यात आलेली आहे. मात्र संरक्षण विभागाच्या निवेदनानुसार यात लष्करी सेन्सर नोंदी, वैमानिकांचे निरीक्षण अहवाल, काही व्हिडिओ क्लिप्स आणि तपास अहवालांचा समावेश आहे. पेंटागॉनने हे स्पष्ट केलंय की या घटनांमागे परग्रहवासी असल्याचा कोणताही ठोस पुरावा सापडला नाही. तथापि काही घटनांचं स्पष्टीकरण ते अद्याप देता आलेलं नाहीये. आणि 1947 मध्ये न्यू मेक्सिको मधील रोसवेल इन्सिडेंट नंतर हा विषय मोठ्या प्रमाणात अमेरिकेमध्ये चर्चेत आलेला आहे. त्यानंतर शीतयुद्धाच्या काळामध्ये अमेरिकेला सोव्हिएत संघाच्या गुप्त हवाई तंत्रज्ञानाची भीती होती. त्यामुळे अनेक युएफओ अहवाल प्रत्यक्षामध्ये गुप्त लष्करी चाचण्या किंवा प्रतिस्पर्धी देशांच्या तांत्रिक हालचाली शिकतात असे मानले जात होते. 2017 मध्ये न्यूयॉर्क टाइम्सने अमेरिकेच्या नौदलाच्या वैमानिकांनी पाहिलेल्या टिकटॉक आकाराच्या रहस्यमय वस्तूंवरील अहवाल प्रसिद्ध केला आणि युएफओ विषय हा पुन्हा मुख्य प्रवाहातील चर्चेचा विषय झाला. त्यानंतर अमेरिकन काँग्रेसने या विषयावर सुनावण्या घेतलेल्या आहेत आणि अमेरिकन संरक्षण यंत्रणेने स्वतंत्र तपास यंत्रणा स्थापन केलेली आहे. आणि 20 ते 23 आणि 24 मध्ये काही माजी लष्करी अधिकाऱ्यांनी काँग्रेस समोर असा दावा केलेला आहे की अमेरिकेकडे अज्ञात तंत्रज्ञान असू शकतं किंवा काही माहिती सरकार जाणीवपूर्वक लपवते. मात्र या दाव्यांना ठोस पुरावा मिळाला नाहीये. आणि मला असं वाटतं की सरकार म्हणजे पेंटागॉन माहिती लपवत नाहीये, हे मला असं वाटतं ही पण इमेज या एस्टॅब्लिश करायची आहे. तोही मला असं वाटतं की भागीच्या मध्ये असू शकतो. नक्कीच. आणि सार्वजनिक दबाव वाढवणं किंवा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा, अशा 2-3 देखील घटनांचा संदर्भ या घटनेशी जोडता येऊ शकतो.
नक्कीच. एकूणच या सगळ्या गोष्टींचा जर संदर्भ लक्षात घेतला तर केवळ आता अमेरिकेने केलेली गोष्ट आणि आता चीन असेल, रशिया असेल, ब्रिटन असेल, या सगळ्यांच्या अवकाशात असलेल्या नोंदी यांच्याही बद्दल आता लवकरच या संदर्भातील माहिती समोर येईल अशी आशा आहे. आणि दुसरी महत्त्वाचा गोष्ट जो जगावर झालाय तो म्हणजे अर्थातच पुन्हा एकदा या सगळ्या क्षेत्रातली जी उत्सुकता आहे ती वाढली आहे. तुझा धन्यवाद टाकळकर सर या सगळ्या संवादाबद्दल. आपल्यासोबत होते अनिल टाकळकर सर.